गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीचं सत्र पाहायला मिळालं आणि यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशा चर्चा सुरू झाल्या। मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत, कारण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सोशल मीडियावरून दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याच्या वृत्ताचं खंडन केलं। या चर्चा अफवा असल्याचं लवांडे यांनी स्पष्ट केलं। तसंच अजित पवार भाजपची साथ सोडून महायुतीमधून बाहेर पडतील तेव्हाच ते शक्य असेल असंही लवांडे यांनी म्हटलंय। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या संदर्भात किंवा चिन्हाच्या संदर्भात माननीय सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू आहे, न्यायप्रविष्ट आहे। शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा इंडिया आघाडीमधला एक महत्त्वाचा पक्ष आहे, महाविकास आघाडीतला एक महत्त्वाचा पक्ष आहे, जो विरोधक पक्षाची भूमिका बजावत आहे। दुसऱ्या बाजूला अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो प्रतिगामी पक्षाच्या भारतीय जनता पार्टी बरोबर सत्तेत आहे। जर दोन्ही पक्ष एकत्र यावं असं कोणाला वाटत असेल किंवा यावं अशा बातम्या कोणी पेरत असेल, त्यांना माझी नम्रपणाने सांगणं आहे, हे दोन्ही पक्ष एकत्र तेव्हाच येऊ शकतील जेव्हा अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीतून बाहेर पडेल, सत्तेतून बाहेर पडेल आणि प्रतिगामी भारतीय जनता पार्टीचं नातं तोडेल, तेव्हाच हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा विचार होऊ शकतो। परंतु तोपर्यंत ह्या सगळ्या अफवा आहेत, या एकत्र येण्याच्या कुठल्याही बातमीत तथ्य नाही।